कसं काय रत्नागिरीकर, बरे आहात ना? तर हाय गाईज, मी आहे शशांक मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय TR मुंबईकर युट्यूब चॅनलवर. तर गाईज, आता आम्ही चाललोय श्री क्षेत्र गणपतीपुळे रत्नागिरीमध्ये गणपती मंदिरात, जिथे गणपती बाप्पाच्या मंदिरात कसं व कुठून जायचं, त्यासोबत गणपती बाप्पाच्या मंदिराची वेळ काय, तसंच गणपतीपुळेला जाताना रस्त्यामध्ये आपल्याला कोणकोणते बीचेस लागतात, तिथे कसं जायचं, तिथे कोणकोणत्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज होतात, हे सर्व तुम्हाला कळणार आहे. त्यासोबत गणपतीपुळेच्या बीचवर देखील कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज करता येतात, त्याचे किती चार्जेस आहेत व जवळपास कोणकोणते खाण्याचे स्पॉट आहेत का, तर आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी पाहायला भेटणार आहे. सो लेट्स गो. चला आता मंदिराच्या इथून जाऊया एक सेकंड थांबा. करिश्माच्या घरी. जिथे करिश्माचं घर आहे ना, तिकडे जाऊया. आता बाईक केली स्टार्ट, करिश्मा बसली आणि निघालो आम्ही काळबादेवी, श्री कालिका मंदिर आणि रामेश्वर मंदिरामधून. तर करिश्माच्या माहेरची जी ही जागा आहे, इथे त्यांचं घर नाही आहे. ते घर पावसाळ्यात खूप आधी पडलं होतं. फक्त आता जागा आहे, तीच आम्ही आता पाहायला जातोय. मंदिराच्या समोरच बस स्टॉप आहे. जेव्हा बस इथून येते तिथे ती थांबते. तर आता आम्ही जिथे चाललो आहे ना त्या घरी, ते आम्हाला ॲक्च्युली तोडणकर म्हणून आहेत, ते दाखवणार आहेत ती जागा. स्लो थोडा थोडा यासाठी जातोय, कारण करिश्माचं घर दिसावं यासाठी. तर काही या व्हिडिओमध्ये जी राईट साईडला ही ती जागा दिसते, म्हणजे जंगलासारखा जो भाग दिसतोय ना, तोच करिश्माच्या माहेरची जागा आहे. आणि तिथेच त्यांचं पूर्वी घर होतं, जे वादळात तुटलं होतं. तर आता तिथे नाही आहे घर, पण ही जागा त्यांची आहे. पण हे आम्हाला तेव्हा नव्हतं माहिती, नंतर आम्हाला माहिती पडलं. हा कुठे? हे बघा, बसनीचं स्टॉप आलं. चालेल, थँक्यू. बौद्धवाडी, वाडकरवाडी या रस्त्याने. हे घर आहेत श्रीधर तोडणकरांचं. चला आता त्यांच्या घरी जाऊ आणि मग तिकडून करिश्माचं घर बघू, जर त्यांनी दाखवलं तर. आता आम्ही गणपतीपुळ्यात चाललो आहे. काका सध्या नाही आहे, म्हणून आम्ही गणपतीपुळ्याला चाललो आहे. हां, तर ते काका आम्हाला संध्याकाळी भेटतील, त्या दुपारी नंतर भेटतील. तर त्यांना घेऊन आम्ही ते करिश्माचं घर बघू. आता डायरेक्ट जाऊया गणपतीपुळेला. गणपतीपुळ्याला जायचं. हा इकडे वरती एक रस्ता जातो, एक खाली रस्ता जातो. आपल्याला खालून जायचं आहे आणि तिकडेच आरेवारे बीच आहे. चला गणपती. आपल्याला आरेवारे बीच आहे. हां, आरेवारे बीच 1 किलोमीटर. तर आरेवारे हे 2 वेगवेगळे बीच आहेत. त्यातला हा जो बीच आहे, हा आहे आरे बीच.
तर या आरे बीच जवळ होते ना ती म्हणजे झिप लाईन, तर आपण येताना ती नक्की करू. काय भलताच सुंदर आणि निळसर समुद्र दिसतोय, सुपर्ब दिसतोय एकदम आरे बीच. मस्त दिसतोय ना कधी. तर काही मगाशी आपण जो पाहिला तो आरे होता, आता हा बीच आहे तो म्हणजे वारे बीच आहे. ते हे दोन वेगवेगळे बीच आहेत, आरे वारे दोन्ही वेगवेगळे आहेत. पण ह्या बीचवर आपल्याला ना स्कुबा डायव्हिंग करता येते, तर ती पण आपण ना येताना करूया. मस्त स्कुबा डायव्हिंग. तर या लेफ्ट साईडला जो बीच दिसतोय ना तो आहे मीरा बीच. मीरा बीच बोलतात ना, तो हा बीच आहे इथे. रत्नागिरीत तुम्हाला ना खूप बीच बघायला भेटतात, जबरदस्त आणि सुपर्ब आहे रत्नागिरी. तर आता आपण पोचलोय ऑलमोस्ट गणपतीपुळेच्या प्रवेशद्वाराजवळ, म्हणजे गणपतीपुळेमध्ये. हे बघा वरती लिहिले आहे श्री क्षेत्र गणपतीपुळे प्रवेशद्वार. यहाँ पे भी एक चप्पल स्टैंड और अंदर भी होने के चांसेस है, क्योंकि बहुत से लोग चप्पल डाल के पहन के जाते हैं. चला, इथून जायला रस्ता आहे. जेव्हा गर्दी असते ना तेव्हा इकडे झिगझॅग लाईनमधून जायला लागतं. आता गर्दी नाही आहे तेवढी, तर आपण डायरेक्ट जाऊ शकतो मंदिरात. गणपतीपुळे मंदिर. पुण्यात आलो आहे गणपतीपुळेच्या दर्शनाला गणपतीच्या. आता चपला वगैरे काढून घेऊ. इथे आपल्या स्वागताला ना 2 हत्ती पण आहेत. ते बघा इकडे दर्शनाची वेळ लिहिलेली आहे 5 ते 9. आरती सकाळी 5ला होते, दुपारी 12ला, संध्याकाळी 7ला, नंतर 8:45ला. प्रसादाची वेळ 12 ते 2 आहे, संध्याकाळी 7:15 ते 8:15पर्यंत. तर आम्हाला तर आता प्रसाद मिळणार नाही, पण हरकत नाही. आणि इकडे प्रसादाची सोय नाही, या बाजूला होते, पाहू शकता आपण तिकडे. तर गणपतीपुळेला ना इथे प्रसाद वगैरे मिळतो आपल्याला, आणि इथे प्रसाद बनतो. आता तिथे शिरा बनतो आहे संध्याकाळसाठी, तर इथे लाडू प्रसाद वगैरे तुम्हाला तिकडे मिळेल. आणि इथे जो नॉर्मल प्रसाद असतो ना शिऱ्याचा, तो तिकडे बनतो. जेवण पण इथेच बनतं, आणि इथे ह्या भागामध्ये जेवायला असतं. इथे खुर्च्या वगैरे टाकल्या जातात, तिकडे जेवायला असतं. आणि वरती सगळं अन्नदान वगैरे जे करतात ना, ते सगळं अन्न वरती ठेवलं जातं. असं आहे सर्व. आणि हे इकडे मंदिरात जायचा वेळा रस्ता गणपतीपुळेच्या. तिथून आता आतमध्ये जाणार आहोत आपण. आणि हे बघा, हे मंदिर असं दिसतं. आता आम्ही पण आतमध्ये जाऊन दर्शन घेतो बाप्पाचे. तर आत्ताच आम्ही गणपतीपुळेच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जस्ट बाहेर आलो. फक्त 5 ते 10 मिनटं आपल्याला लागली. पण आतमध्ये मंदिराच्या आत आपल्याला ना फोटो व्हिडिओ काढता येत नाही, मोबाईल किंवा कॅमेरा दोन्ही पद्धतीने. पण आतून देखील मंदिर खूप सुंदर आहे.
करिश्मा तिकडे जाऊन बसली आहे. हे बघा सगळे गणपती अष्टविनायकचे गणपतीचे सगळीकडे भिंतींवर मूर्त्या आकारल्या आहेत. गणपतीपुळे, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपतीपुळे मंदिरामध्ये आपल्याला असे काही दीपस्तंभ दोन्ही बाजूला नजरेस पडतात. गणपतीपुळेचं गणपती मंदिर रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून जवळपास 30 किलोमीटर दूर अंतरावर आहे आणि बस स्टॉप पासून जवळपास 20-1 किलोमीटर अंतरावर असेल. तर तुम्ही बसने, रिक्षाने किंवा आपल्या गाडीने दोन्ही पद्धतीने इथे मंदिरापर्यंत पोहोचू शकता. तसं गणपतीपुळेचं गणपती मंदिर हे जवळपास 400 वर्ष जुनं आहे आणि याच गावात राहणारे बाळभटजी भिडे या गृहस्थ म्हणजे हे जे ब्राह्मण होते त्यांनी या मंदिराचं बांधकाम केलं होतं. तसं या मंदिरात जी गणेश मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे. जसं मागे मी सांगितलं की गणेशपुळेतला गणपती बाप्पा हा रागून इथे गणपतीपुळेमध्ये आला होता. तर त्यामागे एक दंतकथा देखील आहे की बाळभटजी भिडे हे त्या काळामध्ये आर्थिक संकटामधून जात होते. तर त्यांनी गणेशाची उपासना केली होती. या इथल्या ज्या गणपती मंदिराच्या पाठी जे डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी एक केवड्याचं वन होतं त्याच जागी. त्यावेळी त्यांनी अन्नपाणी देखील वर्ज्य केलं होतं. तर त्यांना एक दिवशी गणपती बाप्पांनी एक दृष्टांत दिला की मी या ठिकाणी म्हणजेच गणपती बाप्पा या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणेशगुळेवरून येथे प्रकट झालो आहे. तर माझे निराकार स्वरूप हे भव्य डोंगर आहे. तर माझी मनोभावे पूजा अर्चा कर, त्यातून तुझी सर्व अडचणी संकट दूर होतील. याच दरम्यान भिडे ब्राह्मणांची गाय जी दूध देत नव्हती बरेच दिवसापासून ती एके दिवशी याच जंगलातल्या एका शिळेवर स्वतःच्या दुधाने अभिषेक घालत होती. तीची गणेशाची मूर्ती जी दृष्टांतात भिडे ब्राह्मणांना दिसली होती. तर त्यांनी या जंगलातला जो आजूबाजूचा परिसर होता तो साफ केला व तिथे छोटंसं गवताचं एक मंदिर बांधलं व तिथे गणपतीची पूजा अर्चना सुरू केली. तेच हे गणपतीपुळेचं गणपती मंदिर जे आज या स्वरूपात आहे. तसं गणपतीपुळेच्या मंदिराला बरेचसे भक्तगण अष्टविनायकच्या गणपतीपैकी एक मानतात. पण खरं तर हिंदुस्थानामध्ये 8 दिशांना 8 द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळेतील गणपती देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. कारण हा भाग व हे मंदिर भारताच्या पश्चिमेस पडतं. तसंच गणपतीपुळेच्या मंदिराला गणपतीपुळे नाव हे पडलं ते कारण असं या मंदिरापुढे जे समुद्र आहे त्या समुद्रात पुळणीचे म्हणजे वाळूचे भव्य मैदान आहे. त्यालाच पुळे असं म्हणतात. म्हणून या मंदिराला व या गावाला गणपतीपुळे हे नाव पडलं. तसं या मंदिरात गणपतीचं दर्शन घेण्याआधी गणेशगुळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेणं जरुरी आहे. तेव्हाच तुमचं दर्शन पूर्ण होतं. तर गाईज हेच आहे गणपतीपुळेचं बीच. बघू शकता इकडे ना तुम्हाला खूप सारे बनाना नाही ड्रॅगन राईड आहेत. काही जणाला बनाना राईड पण बोलतात. ते ATV राईड आहे. त्याच्यानंतर ती व्हीलवाली राईड आहे. सगळं समुद्रात वगैरे घेऊन जातात. ते अशा खूप साऱ्या राईड आहेत. तर तुम्ही इकडे बघू शकता माझ्या पाठी या बाजूला पूर्ण इकडनं असं इथपर्यंत पाठी ह्या ATV राईड्स आहेत इथे. ते तुम्हाला घेऊन स्वतः तर चालवायला देत नाही, ते लोकच बसतात. आणि ती जी बोटिंग वगैरे पण मी बोललो ना त्याच्यात पण तसंच असतं. ते ऑलमोस्ट त्याच्यामध्ये ते सतत बसतात म्हणजे चालवतात. तुम्हाला काही एक्सपिरियन्स घेता येत नाही, फक्त त्याच्यावर बसायचं. डबल सीट म्हणून तसं आहे. तर ज्याला आवडतं त्याने करू शकतात. आणि हा इकडे या बाजूला ना लॉकर्स पण आहेत. 50-50 रुपये लॉकर वगैरे घेतात असे. ते ATV राईड काहीतरी 200 रुपये वगैरे असते. कमीत कमी 200 रुपयेपासून स्टार्ट होते. सगळ्या राईडची पण प्राईस अशीच आहे. 200 रुपये, 250 रुपये, 300 रुपयेपासून स्टार्ट. आता गणपतीपुळे मोठं बीच आहे तर कदाचित जास्त पण असतील प्राइजेस, सांगू नाही शकत. ते सर्व इथे तुम्हाला करायला भेटतं राईड्स. इथून पूर्ण तिथपर्यंत आहे. तिकडे पुढे मंदिर आहे. तर मंदिराजवळ बीच जातो. तिथे पण लोक आंघोळ करतात. आणि छान असा सुंदरसा समुद्र. त्या बिंदास आतमध्ये जाऊ शकता. त्या राईड सगळ्या एकदम आतमध्ये घेऊन जातात आपल्याला आणि एन्जॉय करायला देतात. समोर ATV राईड आहेत बघा. आता आम्हाला करायचं नाही त्याच्यामुळे मी काही विचारायला जात नाही आहे तिथे. कारण आम्हाला दुसरीकडे जायचं आहे. आरेवारी बीचवर आम्हाला स्कुबा डायव्हिंग वगैरे करायचं आहे. कारण हे राईडमध्ये एवढी मजा नसते. म्हणजे हां ठीक आहे, फर्स्ट टाईम जे कोणी येतात ज्यांना करायची इच्छा आहे ते लोक करू शकतात. हवा पण मस्त सुटली इकडे, दमदार सुरतदार. आंघोळ करायला जाऊ शकता. जास्त डीप जायची गरज नाही, पण एक लिमिटपर्यंत आपण जाऊ शकतो आतमध्ये. असं लाईनी इथे सगळ्या ड्रॅगन राईड लागल्या आहेत. बनाना राईड पण आहे इथे, ड्रॅगन राईड पण आहे, व्हीलवाली पण आहे. त्याच्यात बसून ते नेतात, पाडतात, बरंचसं काही करतात आहे.
या सर्व गोष्टी आहेत इथे. हा बीच तेवढा क्लीन नाही आहे जेवढा कालचा माटे बीच होता. इथे जरा जास्त घाण आहे, कारण तेवढी पब्लिक पण इथे भरपूर प्रमाणात येते, फेमस आहे ना म्हणून. इकडनं पूर्ण अशा बीचवर फिरू शकता. फोटोग्राफर्स पण आहेत, जर फोटो वगैरे काढायचे तर काढू शकता. हलका लाईट निळा कलर आहे समुद्राच्या पाण्याचा. काल पण आपण पाहिलं सेम तसंच आहे. ते सर्व इथे आहे. तर हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती ती देतोय मी. इकडे तुम्हाला वॉशरूम आहे, तिकडे कपडे वगैरे चेंज करायला, जेंट्स लेडीज सर्वांसाठी. मोस्टली लेडीजसाठी, जेंट्ससाठी नाही आहे मला वाटतं. लेडीजसाठी तर आहे कन्फर्म. आणि माझ्या पाठच्या बाजूला बघू शकता, या बाजूला पूर्ण खाण्यापिण्याची भरपूर दुकान आहेत. मोस्टली आईस गोळा, नारळ पाणी आणि काय बरं हां, एखाद दुसऱ्या ठिकाणी वडापाव पण आहे. मला वाटतं संध्याकाळी 6-7 नंतर इथे चायनीज भेळ, स्नॅक्सचे भरपूर आयटम चालू होतात, जसं की सँडविच वगैरे वगैरे. हे सर्व संध्याकाळी सुरू होतं 5 नंतर. मुंबईमध्ये जरा लवकर सुरू होतं, इकडे थोडं लेट सुरू होतं. पण मोस्टली तुम्हाला पाणीपुरी, गोळा आणि नारळ पाणी हे सर्व गोष्टी आता तुम्हाला ताबडतोब मिळू शकतात. इथे छोटे खाऊची दुकानं पण आहेत, खेळणी पण आहेत लहान मुलांसाठी वगैरे, येऊ शकतात. चला जाऊया आपण आरेवारे बीचवर आता. तर हा गणपतीपुळेवाला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, कारण त्यांनाही गणपतीपुळेची ही इन्फॉर्मेशन माहिती पडेल. आणि चॅनल TR मुंबईकरला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया रत्नागिरीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन जागेवर. तोपर्यंत बाय बाय.